नमस्कार मित्रांनो, 11वी प्रवेश प्रक्रिया 2026-27 जो पार्ट 1 चे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी आता सुरू झालेले आहे. 10 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये पार्ट 1 चे रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना करता येणार आहेत. आता पार्ट 1 आणि पार्ट 2 हा ऍडमिशनचे दोन पार्ट आहेत हे लक्षात असू द्या. त्यामुळे पार्ट 1 पहिलं पूर्ण करणं आवश्यक आहे, त्यानंतर तुम्हाला पार्ट 2 नंतर पूर्ण करता येतात. आता पार्ट 1 मध्ये मुख्य प्रमुख गोष्ट काय असते, तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे, तुमचं बेसिक डिटेल जे आहे ते तुम्हाला पार्ट 1 मध्ये भरावं लागतं. आणि पार्ट 2 मध्ये जी ऍडमिशनची इतर प्रक्रिया आहे ती रिझल्टच्या नंतर सुरू होते. त्यामुळे पार्ट 2 हा भाग नंतरचा असतो, परंतु सध्या जे आहे तो फक्त तुम्हाला पार्ट 1 चे रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आता पार्ट 1 रजिस्ट्रेशन साठी कशी प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता सर्वप्रथम तुम्हाला जे काय गुगल क्रोम आहे, गुगल क्रोमवर किंवा इतर कोणत्याही ब्राउझरवर तुम्ही या ठिकाणी सर्च करणार mahafyjcadmission.in ही जी लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला या ठिकाणी यायचंय. आता लिंक जी लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे, त्यावर क्लिक करून देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिसत असेल की स्टुडंट रजिस्ट्रेशन हा जो पर्याय दिसतो या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचंय. कारण आपण या ठिकाणी आपल्याला तुम्हाला दोन पर्याय दिसतात, लॉग इन आणि स्टुडंट रजिस्ट्रेशन. तर आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन करून घेणं आवश्यक आहे. आता स्टुडंट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे बेसिक डिटेल आहे ते या ठिकाणी मागितलं जातं, ज्यामध्ये तुम्ही विदिन महाराष्ट्र स्टेट मध्ये महाराष्ट्र राज्यातून आहात किंवा आउट ऑफ महाराष्ट्र आहात, कुठून आहात, ऍप्लिकेशन दहावीचा जो तुमचा क्रायटेरिया आहे, तुम्ही 10वी कुठे केली हे या ठिकाणी विचारलं जातं. जर तुम्ही महाराष्ट्रामधून असाल तर पहिलं ऑप्शन निवडायचं. जर अदर महाराष्ट्रापेक्षा इतर आउटसाइड इंडिया असाल किंवा अदर स्टेट असाल, महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जरी असाल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी आउटसाइड महाराष्ट्र स्टेट निवडणं आवश्यक आहे. मग आता तुम्ही फ्रेशर आहात, रिपीटर आहात, म्हणजे तुम्ही रिपीट फॉर्म भरताय किंवा फ्रेशर आहात किंवा प्रिव्हियसली पास आहात, मागच्या वर्षी पास झालात परंतु 11वीला ऍडमिशन घेतलं नव्हतं असे आहात, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल ते या ठिकाणी कॅटेगरी निवडायची, ज्यामध्ये फ्रेशर, रिपीटर आणि प्रिव्हियसली पास अशा 3 कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी दिसतात. त्यापैकी तुम्ही ज्यात असाल ते या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचे. त्यानंतर तुमचे 10वी स्टँडर्ड जे एक्झाम बोर्ड आहे तो बोर्ड या ठिकाणी निवडून घ्यायचा. बोर्ड कोणता, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपला जो रेग्युलर आहे, बहुतांश लोकांचा हाच असतो महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर सीबीएसई असतो, काही जणांचा आयसीएसई असतो, आयबी असेल, आयजीएसईसी असेल किंवा एनआयओएस असेल किंवा एनी ऑदर असेल. जर तुम्हाला या ठिकाणी सर्व पर्याय तुमचा जो बोर्ड असेल तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी एसएससी बोर्ड वाल्यांची थोडे फॉर्म भरण्याचे थोडं सोपं जातं आणि म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे त्यांचं थोडं सोपं जातं आणि ऑदर जे आहे त्यांची सर्व संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकत राहावं लागतं. परंतु जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तुमचा रोल नंबर आणि सीट नंबर आणि आईचं नाव जर टाकलं तुमचे बरेच डिटेल या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी फेच केलं जातं. परंतु जर तुमच्या अदर बोर्ड असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी एक एक गोष्ट तुम्हाला भरत राहावी लागते. आता या ठिकाणी त्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी दाखवलं होतं की 10वीचं जे डिटेल आहे, तुमचं 10वीचं जे एक्झामचं डिटेल आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय भरायचं, तुमचा सीट नंबर भरायचा आहे. 10वीचा जो तुमचा सीट नंबर आहे हॉल तिकीटवरचा पाहायचा, तो या ठिकाणी भरून घ्यायचा. आता आपण प्रत्येक फॉर्म भरताना वारंवार एकच सूचना देत असतो की प्रत्येक फॉर्म भरताना आधी पूर्ण व्हिडिओ पाहायचा, त्यामध्ये कुठे काय गोष्टी भरायच्या त्या आधी सर्व क्लिअर करायच्या आणि त्यानंतर फॉर्म भरायचा. कारण फॉर्म नंतर चुका झाल्या तर फॉर्म मध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे चुका शक्यतो करू नका फॉर्म भरताना. एक एक गोष्ट या ठिकाणी खूप महत्त्वाची असते, त्यामुळे व्यवस्थित फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा. या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला तुमचा सीट नंबर भरायचा, आईचं नाव भरायचं आणि व्हेरीफाय नंबरवर क्लिक करून एक्झामिनेशनचे डिटेल आहे ते कोणत्या महिन्यात तुम्ही एक्झाम दिलेली आहे ते या ठिकाणी क्लिक करून निवडून घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो ईमेल आयडी आहे, मोबाईल नंबर आहे आणि सिक्युरिटी क्वेश्चन आहेत, सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी एक क्वेश्चन निवडा, त्याचा आन्सर देखील द्यायचं. ते आन्सर तुम्हाला जर पासवर्ड तुमचा विसरला तर त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक लागतं, त्यामुळे हा देखील तुम्हाला निवडणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी सेट करायचा आहे. पासवर्ड असा सेट करायचा जो पासवर्ड तुमच्या लक्षात राहील, कायमस्वरूपी लक्षात राहील आणि जो तुम्हाला वारंवार इथून पुढची जी प्रक्रिया आहे त्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये हा पासवर्ड तुम्हाला आवश्यक लागणार आहे. त्यानंतर परत कन्फर्म पासवर्ड या पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय आणि कन्फर्म पासवर्ड देखील या ठिकाणी करून घ्यायचा. आता कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला जो कॅप्चर कोड दिसतो या ठिकाणी, हा कॅप्चर कोड या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आणि कॅप्चर कोड टाकल्यानंतर रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करायचंय. आता रजिस्टर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा लॉग इन आयडी आणि तुम्ही जो पासवर्ड तयार केला आहे तो या ठिकाणी तुमच्या समोर तुम्हाला पाहायला मिळेल. आता याचं तुम्ही जे प्रिंट आहे ते प्रिंट देखील काढून घेऊ शकता किंवा तो डाउनलोड करून घेऊ शकता किंवा एखादा फोटो देखील आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवा, जेणेकरून ही लॉग इन आयडी आणि तुम्ही तयार केलेला जो पासवर्ड आहे तो त्याच माध्यमातून तुम्हाला इथून जी पुढची प्रक्रिया आहे ती सर्व या ठिकाणी पार काढली जाते. यानंतर तुम्ही हा लॉग इन आयडी
सेव्ह करून घ्या किंवा कुठेतरी लिहून ठेवा, कारण हा लॉगिन आयडी तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोसेस टू लॉगिन या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लॉगिन आयडी आणि पासवर्ड विचारला जाईल. तुमचा जो लॉगिन आयडी आता याआधी आपल्याला जो मिळालेला आहे स्क्रीनवर, तो लॉगिन आयडी या ठिकाणी टाकायचा. तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा. जो कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि लॉगिन या पर्यायावरती क्लिक करायचं. आता लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होतो, ज्यामध्ये पार्ट 1 आपण सुरुवातीलाच याबद्दल माहिती घेतली होती की आपल्याला सध्या फक्त पार्ट 1 भरायचा. पार्ट 2 ची प्रोसेस जी आहे ती रजिस्ट्रेशनची आणि ऍडमिशनची जी पुढची आहे ती आपण नंतर पाहणार आहोत. परंतु सध्या आपल्याला फक्त पार्ट 1 चं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि पार्ट 1 ची प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी सुरू करायची आहे. पार्ट 1 मध्ये जो आहे तो कॅप ऑप्शन असतात, म्हणजे कॉलेज निवडीचे, कॉलेजला ऑप्शन टाकण्याचे ते पर्याय ते वेगळे असतात. परंतु सध्या फक्त तुम्हाला या ठिकाणी पार्ट 1 भरायचा आहे. तर पार्ट 1 या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचा आहे. आता पार्ट 1 या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म आपला इनकम्प्लीट दाखवणार आहे, तर आपल्याला तो त्या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायचा. आता यामध्ये जे काय पार्ट 1 आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन डिटेल, पर्सनल डिटेल, ऍड्रेस डिटेल, कॅटेगरी रिझर्वेशन डिटेल, अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट, पे ऍडमिशन प्रोसेसिंग फीस आणि लॉक ऍप्लिकेशन फॉर्म. या ज्या काय प्रोसेस आहेत या 7 प्रोसेस मध्ये आपल्याला आपला पार्ट 1 हा फॉर्म आहे तो या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचा आहे. आता जी माहिती आपण रजिस्ट्रेशन करताना भरलेली आहे ती माहिती ऑलरेडी या ठिकाणी आलेली आहे, ज्यामध्ये तुमचं स्टेट असेल, तुमचं फ्रेशर आहात, स्टेट बोर्ड कोणता आहे, तुमचं सीट नंबर, ते सर्व या ठिकाणी ऑलरेडी आलेलं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं. जो तुमची पहिली स्टेप आहे ती पहिली स्टेप ऑटोमॅटिक आलेली आहे, त्या ठिकाणी नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं. आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर पर्सनल डिटेल विचारलं जातं. आता पर्सनल डिटेल मध्ये काय काय विचारलं जातं, नेम ऑफ ऍप्लिकंट ऍज इट इज, तुमचं जसं नाव आहे तसं नाव या ठिकाणी टाकायचंय. त्यानंतर आईचं नाव, नंतर तुमचं जे जेंडर आहे ते जेंडर मेल असेल, फिमेल असेल, ट्रान्सजेंडर काय जे असेल ते या ठिकाणी निवडून घ्यायचे. त्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. जन्मतारीख ऍज इट इज घ्या, जन्मतारीख चुकवू नका, कारण इथून पुढच्या ज्या गोष्टी अडचणी आहेत त्या तुम्हाला एका चुकीमुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे फॉर्म भरताना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक भरण्याचा प्रयत्न करा. आता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जे काय 10वीची शाळा आहे ती शाळेचं नाव विचारलं जातं, शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं. आता पोस्ट स्कूल इंडेक्स नंबर आणि UDIC कोड हा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्हाला या ठिकाणी टाका, किंवा जर नसेल तर तुमच्या शाळेशी संपर्क साधा. तुमची जी 10वीची शाळा आहे त्या शाळेशी संपर्क साधा, त्या ठिकाणी देखील तुम्हाला तो UDIC कोड. आता UDIC कोड बहुतांश शाळेच्या ID कार्डवर छापलेला आहे, त्यामुळे एवढी काय अडचण तुम्हाला येणार नाही. परंतु हे जे काय नंबर नसतील तर तुम्ही ते नंबर तुमच्या शाळेतील शिक्षकाकडून संपर्क साधून देखील मिळवू शकता, किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील हे काढता येतात. हे कसे काढायचे याच्याबद्दल देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काढण्याचा प्रयत्न करू आणि किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न करू. आता हे टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारतं यू हॅव पासवर्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट जिल्हा परिषद ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन महाराष्ट्र. म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद शाळेतून किंवा इतर गव्हर्नमेंटच्या शाळेतून पास झाला आहात का, असाल तर येस, नसेल तर नो. एवढं काही मॅन्डेटरी हाच कोणता एवढा प्रश्न नाही, परंतु असेल तर येस करा, नसेल तर नो करा. जे काय असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करून पुढे जा. आता पुढे गेल्यानंतर आपण या ठिकाणी तुमचा ऍड्रेस डिटेल विचारला जातो. ऍड्रेस मध्ये तुमचा ऍज पर आधार, जो आधारवर ऍड्रेस आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी ऍड्रेस टाकण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये तुमचा जसा ऍड्रेस असेल, वडिलांचं नाव असेल, शिव असेल, काय असेल ते या ठिकाणी टाका. त्यानंतर तुमचा पिन कोड, त्यानंतर तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि गावाचं नाव हे या ठिकाणी निवडल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर अल्टरनेट आणखी एक मोबाईल नंबर देखील त्या ठिकाणी जोडता येतो आणि तुम्हाला ईमेल आयडी देखील या ठिकाणी परत एकदा टाकावा लागतो, किंवा नवीन असेल ऍडिशनल तर देखील टाकू शकतात. हे टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करून परत आपल्याला पुढे जायचंय. आता पुढे गेल्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला कास्ट कॅटेगरी निवड. आता कॅटेगरी निवड करताना तुम्हाला या ठिकाणी तुमची जी कॅटेगरी असेल, जी कास्ट आहे, ज्या कास्टमधून तुम्ही याआधी ऍडमिशन घेतलेलं तुमच्या TC वर जे आहे, किंवा तुमचं काही जणांचं बदल असू शकतं कास्टमध्ये, की मागील कास्टचा विषय वेगळा. आता हे कुणबीमुळे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम देखील येतोय ओबीसीचा. जर मागील मराठा असेल तर आता तुम्हाला कुणबीमध्ये जायचं असेल तुम्ही कुणबी देखील या ठिकाणी निवडू शकता, किंवा जर नसेल तर तुमचं जे काय कास्ट आहे ती कास्ट या ठिकाणी निवडून घ्यायची. SC असेल SC, ST असेल ST, OBC असेल, ओपन असेल, जी काय असेल ती तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. SCBC असेल तर SCBC देखील तुम्ही या ठिकाणी निवडून घेऊ शकता. आता कास्ट सर्टिफिकेट आहे का, डू यू वॉन्ट कास्ट सर्टिफिकेट असेल तर असेल तर म्हणजे कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला लागणारच आहे. जर नसेल तर आधी काढून घ्या, त्यानंतर ही बाकीची प्रोसेस तुम्ही पूर्ण करा, कारण कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी कास्ट मधून ऍडमिशन घेण्यासाठी लागणार आहे. आता कोणत्या कास्ट मधून ऍडमिशन घ्यायचं, तुमची कास्ट या ठिकाणी विचारलं, पण ऍडमिशन तुम्हाला कोणत्या कास्ट मधून घ्यायचं, तर जी तुम्हाला तुमच्याच कास्ट मधून ऍडमिशन घ्यायचं किंवा कास्ट असताना देखील तुम्ही ओपन मधून ऍडमिशन घेऊ शकता, किंवा
करू शकता, त्यामुळे या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, तुम्ही तुमची कास्ट परत या ठिकाणी निवडणं आवश्यक आहे. त्यानंतर अदर स्पेशल रिझर्वेशन म्हणजे काय, इतर आरक्षित घटक आहेत ते घटकाचे या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे, ज्यामध्ये वेगवेगळे दिव्यांग आहात, तुम्ही अपंग आहात काय, प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, जे काय गोष्टी आहेत या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचून या ठिकाणी त्याची स्पोर्ट कॅटेगरी आहे काय आहे, अनाथ आहात ते या ठिकाणी निवडायचं आणि यस नो या ठिकाणी लागू असेल तर यस करायचं, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर या ठिकाणी मायनॉरिटी कोट्यामधून तुम्ही ऍडमिशन घेणार आहात का, मायनॉरिटी मध्ये जर येत असाल तुम्ही तर मायनॉरिटी कोट्याला येस करा, नसेल तर नो करा आणि पुढे जा. त्यानंतर इन हाऊस कोटा, आता इन हाऊस कोटा ऍडमिशन काय असतं, इन हाऊस कोटा ऍडमिशन जी अशी प्रक्रिया आहे जी तुमची 10वीची शाळा आहे त्याच शाळेत किंवा त्याच कॉलेजमध्ये जे काय असेल, माध्यमिक विद्यालय असेल काय असेल, त्याच ठिकाणी जर 11वी 12वीचा हा वर्ग जर पुढे कंटिन्यू असेल, बऱ्याच संस्था बऱ्याच शाळांमध्ये असं असतं की 10वी पर्यंत नाही तर 11वी 12वी पर्यंत पण त्या ठिकाणी शाळा असते, त्यामुळे या ठिकाणी हे ऑप्शन दिलेलं. जर तुम्ही त्याच ठिकाणी जर प्रेफरन्स देऊ शकत असाल किंवा तुम्हाला जर त्या ठिकाणीच ऍडमिशन घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही या ठिकाणी यस हा पर्याय निवडून इन हाऊस कोटा देखील निवडू शकता. जर तुम्हाला नसेल याच्यात नो केलं तर देखील काही अडचण नाही, परंतु तुम्हाला नंतर शाळा निवडताना देखील ती शाळा निवडता येते किंवा ते कॉलेज निवडता येते. तर येस नो केल्या म्हणजे एवढं काही फरक पडत असा काही विषय नाही, परंतु जर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी यस केलेलं बेटर राहील. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं. आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट मागितले जातात. आता डॉक्युमेंटमध्ये काय, 10वीची मार्कशीट माहिती ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट माहिती जातं. आता यामध्ये विविध कास्ट कॅटेगरीनुसार आणि तुमच्या प्राधान्यानुसार तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी बदलू शकतात. आता कसं बदलू शकतात, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मागितलं जाऊ शकतं, नॉन फेमिलियर मागितलं जाऊ शकतं, तुम्हाला डिक्लेरेशन मागितलं जाऊ शकतं, असे वेगवेगळे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला बदल असू शकतात. जेवढे डॉक्युमेंट तुम्हाला 3-4 डॉक्युमेंट या ठिकाणी मागितलेले असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे. तुम्ही जेपीजी, पीएनजी, पीडीएफ या कोणत्याही फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करू शकता. डॉक्युमेंट अपलोड करताना क्लिअर स्पष्ट दिसत असतील असे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आणि 1 MBच्या आतमध्ये डॉक्युमेंटची साईज असावी या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. आता डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जेवढे पर्याय तुम्हाला दिसतात, आता या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय दिसतात म्हणून 2च नाही, तर तुम्हाला जेवढे पर्याय जेवढे डॉक्युमेंट या ठिकाणी मागितले जातात कॅटेगरीनुसार तुमच्या इतर बाकीच्या ज्या गोष्टी तुम्ही वर निवडलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंटची मागणी केली जाते. आता बहुतांश ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन मागितलं, अंडरटेकिंग फॉर्म मागितला जातो. तो अंडरटेकिंग जो फॉर्म आहे तो फॉर्म देखील तुम्हाला त्याची लिंक पेमेंटमध्ये दिलेली असेल, त्या ठिकाणी देखील तुम्ही डाउनलोड करा, तो फॉर्म भरा आणि या ठिकाणी तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म देखील अपलोड करू शकता, जेणेकरून जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही नंतर सादर करू शकता प्रवेश घेता वेळेस. असं देखील तुम्हाला या ठिकाणी करता येतं, परंतु त्याच्यात अंडरटेकिंग जे फॉर्म आहे, जे डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला भरून देणं आवश्यक आहे. आता सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चलन भरायचं. चलन भरण्याची प्रक्रिया आहे, चलन आपण वारंवार भरतो त्यामुळे एवढी काही चलन भरण्याची प्रक्रिया काही जास्त अवघड नाही. ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला चलन भरायचं. 100 रुपयाचं चलन तुम्हाला एससी साठी, आधार कार्ड साठी वेगवेगळ्या या ठिकाणी असू शकतात. ऍडमिशन 100 रुपये या ठिकाणी केल्यानंतर प्रोसेस पे करायचं आणि ही जी फीस आहे ती फीस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरून घ्यायची. फीस भरल्यानंतर तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते सर्व ऍप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जातं, ज्यामध्ये तुम्ही जी भरलेली सर्व माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी एकदा परत चेक करून घ्यायची. प्रत्येक गोष्ट एक बारकाईने चेक करायची. तुमचं नाव, आईचं नाव, सीट नंबर, जन्मतारीख, पत्ता, कास्ट, ह्या गोष्टी काही महत्वाच्या, एवढ्या महत्वाच्या असतात. कॅटेगरी असेल, तुमचं नाव असेल, तुमची आईचं नाव असेल, जन्मतारीख असेल, या गोष्टी यामध्ये अजिबात चुकवायच्या नाहीत फॉर्म भरताना. याच्या व्यतिरिक्त आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही लॉक ऍप्लिकेशन फॉर्म या पद्धतीवर क्लिक करून तुमचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी लॉक करून तुमचं जे फर्स्ट म्हणजे पहिला पार्ट आहे तो पार्ट या ठिकाणी तुम्ही तुमचा पूर्ण करून घेतात. बाकीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पुढील स्टेप मध्ये किंवा पार्ट 2 मध्ये असणार आहे. पार्ट 1 मध्ये तुम्हाला फक्त एवढीच माहिती भरायची आहे. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील, काही अडचणी असतील, काही तुमच्या तक्रारी असतील किंवा डॉक्युमेंट बद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न करा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती जर आवडली असेल, कामाची वाटली असेल, फायद्याची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो, चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.